नमस्कार मंडळी. आपल्यातल्या अनेकांच्या आयुष्यामध्ये एक दिवस असा येतो जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्हाला डायबिटीस आहे म्हणून, आणि त्या क्षणापासून सुरू होतं एक नवं गणित. काय खायचं, किती वेळा खायचं, काय टाळायचं आहे, किती चालायचं आहे, सकाळी किती वाजता उठून व्यायाम करायचा, कधी झोपायचं, अशा बऱ्याच गोष्टी. आपल्यासमोर कितीतरी प्रश्न निर्माण होतात. कोणताही पदार्थ समोर आला ना की तो मधुमेह चालतो का हो, असा प्रश्न आपसुकच आपल्यासमोर निर्माण होतो. अशा अनेक संदिग्ध पदार्थांपैकी एक आहे दूध. दुधाला तर आपण पूर्णान्न म्हणतो आणि ते मधुमेह त्यामुळे चालायला हवं असंही आपल्याला वाटतं. मग हा मोठा युनिव्हर्सल प्रश्न आपल्याला पडलेला असतो की हे दूध मधुमेहात चालतं का? चला तर मग आज आपण समजून घेऊया मधुमेहात दूध चालतं का ते. मंडळी, दूध डायबिटीसमध्ये चालतं का तत्पूर्वी थोडं दुधाबद्दल बोलतो. आजकाल चिक्कार प्रकारची दूधं पाहायला मिळतात. पिशवीमधले ज्याला पॅक्ड दूध आपण म्हणतो ते म्हशीचं असतं, गाईचं असतं, जास्त फॅट असलेलं असतं, कमी फॅट असलेलं असतं, जर्सी गाईचं असतं, होस्टाईल गायांचं असतं. हे दूध पिशवीत सरस वापरलं जातं. आणि या पिशवीच्या दुधात आणखी काय काय असू शकतं हा एक संशोधनाचा विषय आहे. तो नंतर आपण पाहूयात कधीतरी. परंतु त्याच्यानंतर येतं गीर गाईचं, सेवाल गाईचं, तसेच इतर देशी गायांचं दूध, ज्याला आपण A2 मिल्क असं म्हणतो. पण मंडळी, एका नव्या संशोधनात असंही आढळून आलं आहे की गीरच्या A2मध्ये जे घटक असतात तेच घटक जर्सी आणि होस्टाईल गायींच्या दुधातही असतात. मग A2चा एवढा बोलबाला कशासाठी हो? मंडळी, यावर माझं आणि आयुर्वेदाचं मत मांडतो. तर प्रत्येक गोष्ट प्रयोगशाळेत सिद्ध झाली तरच ती खरी असं समजण्याचं काही कारण नसतं. कारण प्रयोगशाळेत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक टूल अस्तित्वात आलाय असं कधीही म्हणता येत नाही. त्यामुळे जर्सी, होस्टाईल आणि देशी गायींची तुलना करणं हे अतिशय चुकीचं आहे. आता आयुर्वेदाचं मत काय ते पाहूयात. आपण हे लक्षात घ्यायला हवं की आयुर्वेदात गायीच्या दूध, तूप, शेण, मूत्र या सर्वांनाच फार महत्त्व आहे. आणि गायीच्या दुधाबद्दल आयुर्वेदात असं सांगितलं आहे की प्रायशो मधुरम स्निग्धम शीतम स्तन्यम पयोमतम प्रीणनम रोहणम वृषम मेद्यम बल्यम मनस्करम. म्हणजेच दूध हे गोड असतं, स्निग्ध असतं, थंड गुणाचं असतं, बाळंत्रीचं दूध वाढवतं, शरीरातला रसधातू वाढवतं, शरीराला पुष्ट करतं, मैथुनशक्ती वाढवतं, बुद्धीची ताकद वाढवतं, बळ वाढवतं आणि मनालाही ताकद देतं. इतके सारे गुण सामान्यपणे गायीच्या दुधाचे तसेच इतर प्राण्यांच्या दुधाचे सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. आणि हे ज्या काळात सांगितलं आहे ना त्या काळी आपल्याकडे फक्त आणि फक्त देशीच गायी होत्या. हे आपण लक्षात घ्यायला हवं. तेव्हा गायांमध्ये विरुद्ध जातीचा संकर झाला नव्हता, ज्याला आपण हायब्रिड असं म्हणतो. आता असं गायीचं दूध मधुमेहात चालतं का ते पाहूयात. पण त्याआधी तुम्हाला त्यासाठीच त्याच्याशी रिलेटेड एक छान गोष्ट सांगतो. एकेकाळी ना एका मोठ्या राज्यात एक प्रजावत्सल राजा राज्य करत होता. तो पराक्रमी होता, न्यायप्रिय होता आणि अत्यंत बुद्धिमानही होता. पण स्थैर्यामुळे, सुखामुळे झालं काय, तर त्याच्या जीवनशैलीत ऐशाराम वाढला. रोज नवीन नवीन व्यंजनं, गोड पदार्थ, कमी शारीरिक हालचाली यामुळे त्याच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागला. आणि राजाला शेवटी जे व्हायला नको तेच झालं, त्याला मधुमेह झाला. थकवा, अंगदुखी, मूड बदल, झोपेची समस्या, सारखी लघवीला लागणं, तहान भूक जास्त लागणं, अशी सर्व लक्षणे जी डायबिटीसची आहे ती दिसायला लागली. राजा आजारानं पार खचून गेला, कशाचाच उपयोग होत नव्हता. तेव्हा एक आयुर्वेदिक वैद्य होते. त्यांना राजाच्या उपचारासाठी राजदरबारात बोलवण्यात आलं. वैद्यांनी राजाची तपासणी केली आणि म्हटलं, राजन, तुम्हाला जर खरोखरच बरं व्हायची इच्छा असेल ना तर पुढील 30 दिवस तुम्हाला एकच नियम पाळावा लागेल. मी सांगेल तो नियम पाळावा लागेल. राजा म्हणाला, कोणता नियम वैद्यसाहेब? तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका गायीच्या मागे फिरायचं आणि ती गाय जे खाईल किंवा जे देईल तेच तुम्ही ग्रहण करायचं. राजेसाहेब चकित झाले, पण बरं होण्याची तीव्र इच्छा होती. त्यांनी हा नियम स्वीकारला. राजाची दिनचर्या कशी बदलली बघा. आता राजा सकाळी पहाटे उठायला लागला. एका स्वस्थ देशी गायीच्या मागे फिरायला लागला. ती सकाळी चरण्यासाठी निघायची. गवत, झाडाची पानं, औषधी वनस्पती असा तिचा आहार होता. आणि हाच आहार राजाने ग्रहण करायला सुरुवात केली. ती थोडं थोडं पाणी प्यायची. तसं राजाही थोडं थोडं पाणी प्यायला लागला. गाईचं धारोष्ण दूध, गोमूत्र हाही त्याच्या आहाराचा एक भाग बनला होता. गायीबरोबर फिरताना त्याला भरपूर चालायला लागायचं. शारीरिक मेहनत वाढली. पोट हलकं वाटू लागलं. मिष्टान्न खाणं बंद झालं. लोळणं, सुखाने छान झोपणं बंद झालं. आणि त्याच्या प्रकृतीत चांगले बदल दिसायला लागले. 30 दिवसातच राजाची तब्येत छान सुधारली. प्रमेह बरा झाला. चेहऱ्यावर तेज आलं, शरीर हलकं झालं, मन प्रसन्न झालं.
30 दिवसानंतर वैद्यराज पुन्हा राजाकडे आले. राजा नम्रपणे म्हणाला, हे वैद्य राजा, ही कोणती जादू केली तुम्ही? वैद्य हसत हसत म्हणाले, राजन, हे कोणतंही औषध नव्हतं, ही निसर्गाची चिकित्सा होती. गाय म्हणजे निसर्ग हो. तिने तुम्हाला आहाराचं, चालण्याचं, योग्य वेळेचं शिस्तबद्ध जीवन शिकवलं. साधा आहार, सतत हालचाल आणि मनशांती हेच मधुमेहावरचे खरे उपाय आहेत. राजा या गोष्टीमुळे खूप प्रभावित झाला. या गोष्टीचा संदेश हाच की मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं पुरेशी नाहीत. नैसर्गिक जीवनशैली, संतुलित आहार, चालणं आणि साखरेपासून दूर राहणं हे महत्त्वाचं. हेच आयुष्यभर उपयोगी ठरतं. गाय ही तर इथे प्रतीक आहे शुद्धतेचं, साधेपणाचं आणि निसर्गाशी आपल्याला जोडण्याचं. आणि आयुर्वेद काय सांगतो? गाईचं दूध मधुर रस, शीतवीर्य, स्निग्ध, शरीराला पोषण देतं. पण त्याचे स्निग्धत्व आणि मधुरता कफ आणि मधुमेह वाढवू शकते बरं. म्हणून जी गाय फिरून चारा खाते अशा खऱ्या देशी गाईचं दूध मधुमेही रुग्णांना बाधत नाही. पण ते तेव्हाच वापरावं जेव्हा तुम्ही मधुमेही आहात पण अंगकाठीने जास्त कृशही आहात. जर तुम्ही स्थूल असाल तर दुधासह गोमूत्र घेणे हे कधी उत्तम. आता काही दुधाबद्दलच्या टिप्स तुम्हाला सांगतो. जर तुमचा मधुमेह कंट्रोलमध्ये असेल, पोटातली पचनशक्ती उत्तम असेल, मजबूत असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी गरम केलेलं देशी गाईचं दूध घेतलं तरी चालेल. पण एखादा कपच घ्या, जास्त नको. दुसरा पॉईंट, आता थोडं मॉडर्न सायन्सकडे वळूयात. दुधामध्ये काय असतं? तर लॅक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते. ही साखर काही लोकांमध्ये रक्ताची साखर वाढवते. पण काही संशोधनं सांगतात की लो फॅट दूध किंवा गाईचं दूध योग्य प्रमाणात घेतल्यास ते मधुमेही लोकांमध्ये फायदेशीर ठरू शकतं. त्यांना गरज असलेले प्रोटीन्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी दुधातून मिळू शकतात. आता मंडळी, दूध चालतं की नाही हे ठरवायचं कसं? एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला. आपल्या शरीराची लक्षणं समजून घेतली ना की तुम्हाला पटकन समजेल की तुम्हाला दूध पचतंय की नाही. पहिला पॉईंट, दूध प्यायल्यावर तुमच्या अंगात जडपणा येतो का? दुसरा पॉईंट, तुमचं पोट फुगतं का? तिसरा पॉईंट, तुम्हाला थकवा जाणवतो का? जर असं होत असेल तर तुमचं शरीर सांगतंय की दूध पिऊ नको बाबा. मग अशा वेळी कपभर दुधात पाव चमचा सुंठ किंवा पिंपळी मूळ चूर्ण मिळतं, ते घातलं आणि दूध उकळलं तर ते पचवायला सहज सोपं होतं. दूध प्यायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, हे पण लक्षात ठेवा. शक्यतो सकाळी दूध प्या. हळद, दालचिनी, सुंठ आणि पिंपळी मूळ घालून दूध उकळा आणि ते घ्या. हे मधुमेहावर फार गुणकारी आहे. शक्य असेल तर देशी गाईचं दूध वापरा. आणि हो, साखर, गूळ, बिस्किटं सोबत दूध घ्यायचं नाही. शेवटी एकच गोष्ट सांगतो, मधुमेह म्हणजे गोष्टींना पूर्ण प्रतिबंध नाही. ती एक शिस्तबद्ध जीवनशैली आहे. दूध चालतं का? तर हो, नक्कीच चालू शकतं. पण आपल्या शरीराला विचारून, डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि योग्य प्रमाणात. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आयुर्वेदाच्या ज्ञानात रस असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आरोग्याच्या एका नवीन वाटेवर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.